होळीची कर विशेष आज आपण पाहतोय 1 किलो मटणपासून झणझणीत असं मटणाचं कालवण किंवा तर इथे 1 किलो मटण स्वच्छ 2-3 पाण्यानं स्वच्छ त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धी चमचा हळदी पावडर टाकून 10 मिनिट ठेवून दिलं होतं। त्या कुकर ठेवलेले कुकरमध्ये 3 पळी तेल टाकून घेतले। एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून टाकून घेतलेला आहे। कांदा छान परतला की त्यामध्ये हळदी पावडर टाकून घ्यायचं आणि अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। ती परतली की याच्यामध्ये मटण टाकून घेऊन छान असं 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ सुद्धा परतायचं नाही। 5 मिनिट परतून छान झालं मटण की त्याच्यावरती एखादं ताट ठेवायचं पाणी टाकून, म्हणजे त्याला अंगचं पाणी व्यवस्थित सुटतं, त्यामुळे रश्श्याला चव येते। आता हे बघा परतून घेतल्यानंतर ताट ठेवून घेतले, त्यामध्ये एखादा तांब्या पाणी ठेवून घ्यायचं आहे। आता हे पाणी गरम झालं की आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर बघू शकता अंगचं पाणी बऱ्यापैकी सुटलेलं आहे। हे पिजनचं कुकर असल्यामुळे याला जास्त पाण्याची गरज पडत नाही। मटण बुडेल इतपतच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जास्त जर पाण्याचा वापर केला तर शिट्टीमधून पाणी बाहेर येऊ शकतं, त्यामुळे मटणाच्या वरी अर्धा इंचच पाणी ठेवायचं आहे आणि आपल्याला इथं लो फ्लेमवर याच्या 2च शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे जास्त सुद्धा मटण इथं शिजणार नाही। 3 जरी शिट्ट्या झाल्या तर हे पिजनच्या कुकरमध्ये खूप जास्त मटण शिजल्या जातं। तर आता इथं बरोबर 2 शिट्ट्या करायच्या आणि तिसरी व्हायच्या आत कुकर बाजूला करून घ्यायचा आहे। आता इथं वाटण्यासाठी 1 वाटी किसलेलं खोबरं, अद्रक, लसण, कोथिंबीर, 2-3 चमचे फुटाणे, 3 कांदे मीडियम साईजचे, 2 ते 3 चमचे खसखस आणि 2 चमचे तीळ। आता हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान लालसर भाजून झालं की त्यामध्येच तीळ टाकून घ्यायचं आहे। तीळ पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि खोबरं खूप काळं सुद्धा करायचं नाही। खसखस आणि फुटाणे सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतले, डाळवे सुद्धा वापरू शकता। आता इथं 3 कांदे छोट्या आकाराचे कट करून घेतलेले, हेही छान परतून घ्यायचे। थोडंसं काळसर रस्सा पाहिजे असेल तर बऱ्यापैकी कांदा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता हे काढून घेऊया। याच्यामध्ये लसण टाकलाय, लसण आणि अद्रक सुद्धा छान तळून घ्यायचे आहे। मटण बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे। तुम्हाला जितकं करायचे भाजी किंवा सुक्कं त्याच्यानुसार तुम्ही करू शकता। आता हे छान थंड झाल्यानंतर मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। ओबडधोबड न ठेवता एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची, तेव्हा भाजीला छान चव लागते। आता हे वाटून झाल्याच्या नंतर कढई किंवा भांडं कुठलंही ठेवायचं, त्यामध्ये 3 पळी तेल टाकून 4 ते 5 चमचे आपलं घरगुती काळं तिखट टाकून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण वापरू शकता। तिखट टाकताना लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर किंवा मिडियम फ्लेमवर ठेवायचं नाही, नाहीतर मसाले जळू शकतात। आता हे वाटण करून घेतलेलं इथं टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला कितपत भाजी करायची त्याच्यानुसार हे वाटणचा वापर करू शकता। आता तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले आणि तेल सुटल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। बघू शकता 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं, छान तर्री आली किंवा तेल सुटलं की आपल्याला याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे 1 उकळी आणायची, तर झणझणीत असा मटणचा रस्सा आपला तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा।